नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. रोटेशनल डायनॅमिक्सचा हा आपला 8वा क्रमांकाचा लेक्चर. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या त्या तुम्ही व्यवस्थितरित्या नोट डाऊन करत चला. प्रत्येक गोष्टी नोट डाऊन जर केली तर तुम्हाला लक्षात राहतं, अदरवाईज नाही राहत. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये आपण नवीन कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करूया, सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्या म्हणजे महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे आणि या कॉन्सेप्टवर आपण जवळजवळ 3 ते 4 एक्झाम्पल्स घेण्याचा प्रयत्न करू प्रिव्हियस इयरमध्ये. ओके, म्हणजे याच्यावर महाराष्ट्र CETला म्हणा किंवा नीटमध्ये पण एक क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजे या कॉन्सेप्टच्या बेसवर. ठीक आहे, तर आपण जो काही कॉन्सेप्ट आहे त्याला इंट्रोड्यूस करूया. बघा, कॉन्सेप्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स. जो काही आपला आजचा कॉन्सेप्ट आहे सेंट्रिपेटल फोर्स. इथं लक्षात बघा, अतिशय सुंदर कॉन्सेप्ट आहे. जसं की या अगोदर आपण या चॅप्टरमध्ये 4 प्रकारचे ॲक्सलरेशन शिकलो: सेंट्रिपिटल, टँजेन्शियल, नेट ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशन. तर त्याच्यातला जो काही सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आहे त्याच्याशीच निगडीत हा कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला जर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन लक्षात आलं असेल तर सेंट्रिपिटल फोर्स खूप काही मोठी गोष्ट नाही, एकदम क्लिअर कट. याचं लक्षात बघा. आपण सुरुवातीला सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचं मी तुम्हाला थोडं सांगणार, म्हणजे जो काही इंट्रोड्यूस कॉन्सेप्ट मी सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा यापूर्वी लेक्चरमध्ये केला होता त्याच कॉन्सेप्टवरून आपण हा फर्दर कॉन्सेप्ट काय झाला, डेव्हलप झाला. बघा, जसं की आपण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन हा एक अतिशय सुंदर कॉन्सेप्ट होता. समजा एखादा पार्टिकल आहे. ओके, समजा तो अँटी क्लॉकवाईज मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे, आणि हे त्या पार्टिकलची झाली समजा वेलॉसिटी. ठीक आहे, समजा इनिशियली पॉईंट Aवर होता पार्टिकल, आफ्टर दॅट पॉईंट Bवर आला. ओके, पार्टिकलची वेलॉसिटीची डायरेक्शन काय झाली, चेंज. ओके, आणि सर्क्युलर मोशनमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तुम्हाला प्रत्येक पॉईंटला असं लक्षात येते की पार्टिकलची वेलॉसिटीची डायरेक्शन काय होत आहे, चेंज होत आहे. इथं लक्षात, पार्टिकलच्या वेलॉसिटीची डायरेक्शन काय होत आहे, चेंज. जेव्हा A पॉईंटवर होता तेव्हा अपवर्ड होतं, B पॉईंटवर आल्यावर लेफ्ट हँड साईड झाला. ओके, मग इथे आल्यावर तो डाऊनवर्ड झाला, इथे आल्यावर काय झाला, राईट हँड साईड. म्हणजे एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, मग ते सर्क्युलर मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहावं की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहावं, पण प्रत्येक पॉईंटवर वेलॉसिटीची डायरेक्शन काय होत आहे, चेंज. मग जेव्हा जेव्हा विथ रिस्पेक्ट टू टाईम पार्टिकलची वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते तेव्हा जो काय ॲक्सलरेशन तयार होतो तो काय राहतो, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, अँड विच इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. ओके, किंवा याला रॅडियल ॲक्सलरेशन पण म्हटलं होतं आपण. इथं लक्षात. ओके, रॅडियल ॲक्सलरेशन म्हणा ऑर सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन म्हणा, एकच गोष्ट आहे. टुवर्ड्स द रेडियस, आहे की नाही, टुवर्ड्स द सेंटर, इथं लक्षात. जेव्हा जेव्हा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा तिथं 101% सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन राहणार म्हणजे राहणार. का बरं? कारण की सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची डेफिनेशनच त्याच्यावर डिफाईन आहे की वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली पाहिजे. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन कधी प्रोड्यूस होतो, इफ द डायरेक्शन ऑफ velocity changes. If the direction of velocity changes, जेव्हा जेव्हा वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होणार तेव्हा कोणतं ॲक्सलरेशन प्रोड्यूस होणार, सेंट्रिपिटल. क्लिअर. मग सर्क्युलर मोशनमध्ये मग तो युनिफॉर्म राहो की नॉन युनिफॉर्म राहो काही फरकच पडत नाही. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे प्रत्येक पॉईंटला वेलॉसिटीचे डायरेक्शन काय होत आहे, चेंज. मग जेव्हा जेव्हा सर्क्युलर मोशन आहे तेव्हा कोण एक्झिस्ट करतं, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. आणि त्याही सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची डायरेक्शन कुठं राहते, टुवर्ड्स द सेंटर. हा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा सिम्बॉल आहे. आणि जी काही सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची व्हॅल्यू आहे ती किती आहे, v²/r. v म्हणजे जो काही पार्टिकल आहे त्याची वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी, अँड r इज नथिंग बट, ओके, जो काही पार्टिकल सर्क्युलर मोशन तयार करतात किंवा सर्कल तयार करतात त्या सर्कलची काय हो, रेडियस. क्लिअर. ओके, आफ्टर दॅट इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला बघा आता बघा ॲक्सलरेशन म्हणजे काय.
ॲसेलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम काय झाली पाहिजे, चेंज. ठीक आहे, ओके. म्हणजे तो एखादा पार्टिकलनी मोशन परफॉर्म केला पाहिजे. एखाद्या पार्टिकलने काय म्हणजे ॲसेलरेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या पार्टिकलला मोशन परफॉर्म करावं लागते. मग एखाद्या पार्टिकलला जर मोशन परफॉर्म करायचं असेल तर त्याला काय अप्लाय करावं लागतं आपल्याला, फोर्स. काय अप्लाय करायला लागतो, फोर्स. हे झालं लक्षात. एखाद्या पार्टिकलला कोणतंही ॲसेलरेशन राहू दे, आता आपण एक जनरल गोष्ट करूया, तो कोणत्याही प्रकारचं ॲसेलरेशन राहू दे, एखाद्या पार्टिकलला जर मोशन परफॉर्म कराय म्हणजे ॲसेलरेशनची डेफिनेशन कशासोबत रिलेटेड आहे, ओके, स्टेट ऑफ मोशनसोबत. स्टेट ऑफ मोशन. जेव्हा जेव्हा एखाद्या पार्टिकलचं स्टेट मोशनमध्ये म्हणजे तो पार्टिकल मोशनमध्ये राहायला पाहिजे, जेव्हा जेव्हा तो पार्टिकल मोशनमध्ये राहणार तेव्हा तेव्हा ॲसेलरेशन राहणार. मग मोशन कशामुळे प्राप्त होणार पार्टिकलला, फोर्समुळे. कशामुळे प्राप्त होणार, फोर्स. मग हा जो काही सेंट्रिपिटल ॲसेलरेशन आहे मग तो कोणत्या फोर्समुळे तयार झाला, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, याला डिनोट करण्यासाठी आपण एफ सफिक्स सी ने डिनोट करू शकतो. एफ सफिक्स सी, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. ओके, एखाद्या पार्टिकलला जर ॲसेलरेशन प्राप्त करायचं असेल तर त्या पार्टिकलला आपल्याला काय अप्लाय करावा लागतो, फोर्स. मग सेंट्रिपिटल ॲसेलरेशन जर एखाद्या पार्टिकलमध्ये आपल्याला क्रिएट करायचं असेल तर त्या पार्टिकलवर आपण कोणता फोर्स अप्लाय करतो, सेंट्रिपिटल फोर्स. आणि याही सेंट्रिपिटल फोर्सचे डायरेक्शन कुठं राहते, टूवर्ड्स द सेंटर. देअरफॉर डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इथं लिहून टाकू आपण एक. ओके, डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल, डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स is always towards the center. टुवर्ड्स द सेंटर. म्हणून बघा मी सेंट्रिपिटल ॲसेलरेशन, ओके, आणि आफ्टर दॅट सेंट्रिपिटल फोर्स, दोघांची डायरेक्शन कुठे दाखवली, टुवर्ड्स द सेंटर. अतिशय महत्त्वाची. हे द्या लक्षात. ओके, इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे न्यूटनच्या सेकंड लॉ अनुसार फोर्स इक्वल्स टू काय राहते, मास इंटू ॲसेलरेशन. हा कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल फोर्सनं काय डेव्हलप केलं, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. कोणावर, ज्या पार्टिकलचं मास काय होतं बेटा, यम. इथपर्यंत काय हरकत नाही. आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा मॅग्निट्यूड काढायचा आहे. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इक्वल्स टू मास अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सेंट्रिपिटल ॲसेलरेशन, व्ही स्क्वेअर बाय आर. व्ही स्क्वेअर बाय आर. ठीक आहे. सेंट्रिपिटल ॲसेलरेशनच्या 2-3 व्हॅल्यू राहते. ओके, व्ही स्क्वेअर बाय आर आहे किंवा आर ओमेगा स्क्वेअर आहे किंवा व्ही इंटू ओमेगा. ओके, बघा देअरफॉर यम इंटू, याला आपण आर ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो किंवा यम इंटू व्ही ओमेगा. म्हणजे ज्या प्रकारे सेंट्रिपिटल ॲसेलरेशनचे 3 फॉर्म्युलेज आहेत. ओके, मग 3 सेंट्रिपिटल फोर्सचे काय झाले इथं फॉर्म्युलेज क्रिएट झाले. जिथं जिथं आपल्याला ज्या ज्या फिजिकल क्वांटिटीज दिलेला राहतो तसा तसा तो फॉर्म्युला यूज करायचा. ओके, एक फेमस फॉर्म्युला राहतो एम व्ही स्क्वेअर बाय आर. ओके, त्यानंतर एम आर ओमेगा स्क्वेअर. दिस इज द सेकंड फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स and the last one in the form of linear velocity and angular velocity, that is nothing but mv omega. That is nothing but mv आणि ओमेगा. ओके, हे एक बेसिक कॉन्सेप्ट झाला सेंट्रिपिटल ॲसेलरेशन, सेंट्रिपिटल फोर्सचा. ओके, म्हणजे माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला तिथे म्हणजे क्लिअर कट सांगण्याचा प्रयत्न केला. येत्या लक्षात. चला, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा एक नेक्स्ट सेंट्रिपिटल फोर्सबद्दल एक महत्त्वाची म्हणजे आपल्याला काय म्हणू शकतो, याच्यावर 101% क्वेश्चन राहण्याची शक्यता आहे म्हणजे आहे. बघा नेक्स्ट बघा थोडंसं आपण चला इथपर्यंत काही हरकत नाही. बघा आता या डायग्रामकडे लक्ष द्या. बघा आता पार्टिकल, समजा पार्टिकलच्या या पॉईंटवर जर आम्हाला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काढायचं असेल, लिनियर डिस्प्लेसमेंट, तर मी त्याचं टँजंट ड्रॉ करतो. म्हणजे ज्या डायरेक्शन व्हेलॉसिटी आहे त्या डायरेक्शन पार्टिकलचं काय राहतो, डिस्प्लेसमेंट. काही हरकत नाही. ठीक आहे. आणि टुवर्ड्स द सेंटर जो काही फोर्स राहतो तो कुठं राहतो, टुवर्ड्स द सेंटर. ओके, मग एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, ओके, तर आपल्याला त्याच्यासाठी काय काढायचं, वर्क डन काढायचं आहे. काय काढायचं आहे, वर्क डन. काय काढायचं आहे आपल्याला, वर्क डन. हे त्या लक्षात, वर्क डन. ओके, वाईल परफॉर्मिंग समजा सर्क्युलर मोशन. ठीक आहे. बघा आता
बघा वर्क डनचा फॉर्म्युला काय राहतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डनचा काय फॉर्म्युला राहतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डॉट प्रोडक्ट आहे, कोणता प्रोडक्ट आहे, डॉट. कारण की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, दोन वेक्टर क्वांटिटी एकत्र येऊन तिसरी जी काही क्वांटिटी फॉर्म करत आहे वर्क डन, ती कशी क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी. त्याच्यामुळे कोणता प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट. आता जर आपल्याला डॉट रिमूव्ह करायचं असेल तर आपण लिहितो एफ एस कॉस थिटा, अँड थिटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. थिटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. देअरफॉर थिटा इक्वल्स टू, बघा ही झाली डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन, ही झाली फोर्सची. मग या दोघांमध्ये दोन वेक्टर्समध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री. ओके, देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू एफ एस कॉस 90, आणि कॉस 90ची व्हॅल्यू किती राहते, 0. त्याच्यामुळे वर्क डन किती राहते, 0. म्हणजे जेव्हा जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा तेव्हा त्या पार्टिकलचं वर्क डन किती राहते, 0. लक्षात ठेवा याच्यावर. म्हणजे मला तर वाटते AIPMT का CBSE AIPMT म्हणा किंवा महाराष्ट्र सिटीमध्ये हा क्वेश्चन कुठेतरी विचारलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा कॉन्सेप्ट. आणि जस्ट आपण त्याच्या डेफिनेशनवरून ती जी काही व्हॅल्यू आहे 0 आहे हे डिफाईन करण्याचा प्रयत्न केला. जस्ट आपण वी यूज द डेफिनेशन ऑफ वर्क डन. ओके, मग जे काही कॅल्क्युलेशन्स आहे की दोन वेक्टरमध्ये जो काही अँगल राहिला पाहिजे त्या अँगलची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा तेव्हा त्या पार्टिकलचं वर्क डन किती राहते, 0. वर्क डन किती राहते, 0. ठीक आहे, बघा हा एक महत्त्वाचा पॉईंट होता. त्याच्यानंतर सेकंड महत्त्वाचा पॉईंट आहे की चेंज इन कायनेटिक एनर्जी. ओके, इन केस ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्या पार्टिकलची ओके म्हणजे कोणत्याही पॉईंटवर पार्टिकलची वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कसा राहतो, सेम. म्हणजे इनिशियली आणि फायनल वेलॉसिटी कसा राहते, सेम. आणि आपल्याला काय काढायचं आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी. आपल्याला काय काढायचं आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी. समजा हाफ एम व्ही फायनल स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही इनिशियलचा स्क्वेअर. चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, फायनल मायनस इनिशियल. हाफ एम तर इथं काय निघते, हाफ एम. जी काय हाफ एम क्वांटिटी आहे ही सगळी क्वांटिटी कशी आहे, हो कॉन्स्टंट आहे. परंतु फायनल आणि इनिशियल वेलॉसिटी कशी आहे, सेम. फायनल आणि इनिशियल वेलॉसिटी इथं काय शिल्लक राहिलं, व्ही फायनलचा स्क्वेअर मायनस ऑफ व्ही आयचा स्क्वेअर. व्ही आयच्या ठिकाणी काय लिहू शकतो, व्ही फायनल म्हणजे व्ही फायनलचा स्क्वेअर. ओके, ही व्हॅल्यू किती आली, 0. म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी किती राहते, 0. जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, पण कोणता सर्क्युलर मोशन, लक्षात ठेवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच्यावरही सांगतो मी क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. जेव्हा जेव्हा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्या पार्टिकलसाठी चेंज इन कायनेटिक एनर्जी किती राहिली पाहिजे, 0. आणि जेव्हा जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा तेव्हा त्या पार्टिकलसाठी वर्क डन किती राहिलं पाहिजे, 0. या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे. ठीक आहे, बघा तुम्ही नोट डाऊन करा, आपण पुढचा पार्ट डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. मला या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असं मी कन्सिडर करतो. ठीक आहे, त्यानंतरचा जो काही एक छोटासा नेक्स्ट पार्ट आहे की थोडंफार मला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणा किंवा सेंट्रिपिटल फोर्सबद्दल थोडं एक जास्त एक एक्स्ट्रा कहाणी बोलायची आहे. बस ती एक कहाणी झाली. देन वी विल स्टॉप फॉर दिस लेक्चर. नाव सी, आता बघा आपल्याला ती इतकं गोष्ट क्लिअर झालं आहे की जिथे जिथे सर्क्युलर मोशन आहे तिथे तिथे टुवर्ड्स द सेंट्रिपिटल फोर्स आहे. ठीक आहे, जसं आपण जर आपल्या सोलर सिस्टमचं जर कन्सिडर केलं की सेंट्रली सन राहतो आणि त्याच्या अवतीभोवती समजा प्लॅनेट राहते. ओके, समजा हे आपण अर्थ आपले एक प्लॅनेट कन्सिडर करू. ठीक आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आहे. ओके, जी काही आपली अर्थ फिरत आहे ती जो काही सेंट्रली आपला जो काही सोलर सिस्टममध्ये जो काही सन आहे तिच्या अवतीभोवती समजा अर्थ फिरत आहे. ठीक आहे, आता आपल्याला माहीत आहे की टुवर्ड्स द सेंटर की कोणता फोर्स राहतो, सेंट्रीपेटल फोर्स. टुवर्ड्स द सेंटर कोणता फोर्स राहतो, सेंट्रीपेटल फोर्स. क्लिअर. ठीक आहे, आता सूर्य आणि पृथ्वीमध्ये जो काही एक्झिस्ट फोर्स राहतो तो कोणता फोर्स राहतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथं लक्षात, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मास ऑफ सन, मास ऑफ अर्थ डिवाइडेड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स इन बिटवीन देम. ओके, या दोघांमध्ये जे काही अंतर आहे आर, त्या दोघांचा काय राहतो, स्क्वेअर. मग हाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणाची ड्युटी करत आहे, सेंट्रिपिटल फोर्सची. ओके, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इथं कोण झाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा एक नवीन प्रकारचा फोर्स नाही आहे. जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दोन मासेसमध्ये कोणता फोर्स राहते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, दोन चार्जेसमध्ये कोणता फोर्स राहते, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अदरवाईज रिपल्शन.
मग तशाच प्रकारचा हा नवीन फोर्स नाही आहे. सेंट्रिपिटल फोर्स इज नॉट द न्यू काइंड ऑफ फोर्स. ओके, सेंट्रिपिटल फोर्स काय करतो, ओके, म्हणजे वेगवेगळ्या सिस्टममध्ये तो ड्युटी करत आहे, त्याची ड्युटी करत आहे. जसं इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्सची ड्युटी कोण करत आहे, सेंट्रिपिटल फोर्स. कारण की आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन आहे मध्ये टुवर्ड द सेंटर कोणता फोर्स राहिला पाहिजे, सेंट्रिपिटल. ओके, हा एक म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल झाला. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. नाव सी द एक्झाम्पल नंबर सेकंड. बघा अतिशय सिंपल आहे. जसं आपण इलेक्ट्रॉनचं घेऊन घेऊ. ओके, सेंट्रली समजा न्यूक्लियस राहतो आणि आजूबाजूला कोण राहतो, इलेक्ट्रॉन समजा. ठीक आहे, जसं आपण म्हणतो की न्यूक्लियसवर जो काही टोटल चार्ज राहिला पाहिजे तो पॉझिटिव्ह राहतो आणि इलेक्ट्रॉनवर कसं राहतो, निगेटिव्ह. मग इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमध्ये, ओके, ज्यामध्ये जो काही डिस्टन्स किती आहे, आर. ठीक आहे, हा समजा हा चार्ज झाला Q1, याला चार्ज म्हटला आपण Q2. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन द टू चार्जेस कोण सांगतो, कुलम्स लॉ. किती राहतो मग, कॉन्स्टंट के चार्ज फर्स्ट चार्ज सेकंड डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ इन डिस्टन्स इन बिटवीन देम. दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू चार्जेस. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय म्हणजे टुवर्ड्स द सेंटर कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल. मग इथे सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी कोण करताय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. इथे लक्षात वेगवेगळ्या केसेसमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये सेंट्रिपिटल फोर्स काय करते, ड्युटी करत आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे इथे सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी कोण केली, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इथं सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी कोण केली, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंबर ऑफ एक्झाम्पल्स वी हॅव. ओके, बघा एक्झाम्पल नंबर 3. समजा एखादा आपण समजा दगड घेतला, त्याला समजा दोरा बांधला आणि गोल गोल फिरवला. ठीक आहे, बघा समजा हा दगड घेतला होता, मी गोल गोल फिरून राहिलो त्याला अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, मग बघा इथं टुवर्ड द सेंटर कोणता फोर्स राहते, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, मग इथं सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी कोण करत आहे, टेन्शन फोर्स. कोण करत आहे, टेन्शन. कारण की या दगडमध्ये आणि जो काही दोरा घेतला आपण, ओके, ज्या दोऱ्याची रेडियस किती आहे किंवा दोरीची लेंथ किती आहे, आर. ओके, टुवर्ड्स द सेंटर मग टेन्शनची ड्युटी इथं सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी कोणता आहे, टेन्शन इन बिटवीन द स्टोन अँड द जो काही आपण धागा घेतला असणार तो. इथे लक्षात. ओके, म्हणजे हे महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको ना की बा सेंट्रिपिटल फोर्स हा एक नवीन प्रकारचा फोर्स आहे. म्हणजे आपल्याकडे भरपूर कमी फोर्सेस म्हणजे 4-5 टाईपचे फोर्सेस राहतात. जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स झाला. ठीक आहे, ओके, कॉन्टॅक्ट फोर्सेस, नॉन कॉन्टॅक्ट असे मोजके फोर्सेस राहतात. तर हा एक काही वन ऑफ द काइंड नाही आहे. इट इज नॉट द वन ऑफ द टाईप ऑफ द फोर्सेस. ओके, सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज, ओके, म्हणजे तो वेगळा फॉर्ममध्ये तिथं प्रेझेंट राहतो. जसं इथं ग्रॅव्हिटेशनलच्या फॉर्ममध्ये होतं, इथे इलेक्ट्रोस्टॅटिकच्या फॉर्ममध्ये, इथं टेन्शनच्या फॉर्ममध्ये तो तिथं काय राहतो, प्रेझेंट राहतो. इथं लक्षात. तर बघा आपण नेक्स्ट 9व्या क्रमांकाच्या लेक्चरमध्ये सेंट्रिपिटल फोर्सेसवरच्या आपण एक्झाम्पल्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.